नमस्कार. गुलाबजाम बघा किती रसरशीत, जाळीदार, मुलायम झाला आहे. पाक आतपर्यंत मुरला आहे. इथे आपण नेहमीपेक्षा थोडे छोट्या आकाराचे गुलाबजाम बनवले आहे. मोठ्या गुलाबजामुनपेक्षा छोटे गुलाबजामुन जास्त चविष्ट का लागतात ते व्हिडिओत पुढे सांगितले आहे. ही गुलाबजामची नो फेल रेसिपी तुम्हाला हलवाईचे सर्व सिक्रेट्स माहीत करून देईल. खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी 250 ग्रॅम खवा घेतला आहे. हा पुरणाच्या चाळणीने गाळून घेऊया. ह्याने काय होते तर खव्यात एकही गुठळे राहत नाही. त्यामुळे तो पटकन एकजीव होतो. गुलाबजाम एकसारखा होतो. वरचे साल निघत नाही. गुलाबजाम बनवण्यासाठी खव्यात साखर नसावी. ह्या खव्यात साखर नाही. मार्केटमध्ये पांढरा व पिवळा असे 2 रंगाचे खवा असतात. त्यातील पिवळ्या रंगाचा खवा घेतला आहे. सर्व खवा गाळून घेतला आहे. ह्यावर 1 मोठा चमचा दूध स्प्रिंकल करूया. ह्याने गुलाबजाम फुटत नाहीत. दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता. आता हा हाताच्या तळव्याने अशा पद्धतीने दाबून मळून घेऊया. एकजीव करूया. खवा मळण्याची ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. ह्यामुळे गुलाबजामच्या आत न मुरलेला गोळा राहत नाही. खवा दाणेदार असतो. असे केल्याने त्यात गुठळ्या राहत नाहीत व गुलाबजामुन फुटत नाहीत. खवा एकजीव व मऊ झाला आहे. 4 मोठे चमचे मैदा खव्यामध्ये थोडा थोडा करून घालूया. खव्यामध्ये पाण्याचा अंश कमी किंवा जास्त असतो. त्यामुळे मैदा थोडा कमी किंवा थोडा जास्त लागू शकतो. तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर गव्हाचे पीठ वापरू शकता. पुन्हा उरलेला मैदा. इथे एक लक्षात ठेवा, जर मैदा जास्त झाला तर गुलाबजामच्या आतपर्यंत पाक मुरत नाही. आतमध्ये न मुरलेला गोळा राहतो. मिश्रण असे दाबून जोर लावून मळल्यामुळे एकजीव झाले आहे. ह्यात पाव छोटा चमचा वेलची पावडर, थोडेसे केशर. गुलाबजामची चव वाढवण्यासाठी आपण ही स्टेप केली आहे. आता एका वाटीत अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर, त्यात थोडेसे पाणी. बेकिंग पावडर पाण्यात मिसळली तरच ती व्यवस्थित मिक्स होते. ही हलवाईची ट्रिक आहे. इथे आपण बेकिंग सोडा वापरला नाही, बेकिंग पावडर वापरली आहे. बेकिंग पावडर अवेलेबल नसेल तर 2 चिमूट बेकिंग सोडा घातला तरीही चालेल. बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा ह्यांचे सांगितलेले प्रमाणच घ्या, नाहीतर गुलाबजामुन तेलात विरघळतात. मिश्रणात एकही गुठळी नाही. हे मऊसूत झाले आहे. ह्यावर 15 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. आता गुलाबजामसाठी पाक करूया. 2 कप पाणी, 2 कप साखर. ही विरघळून घेऊया. पाण्याला उकळी आणूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. साखर विरघळली आहे. उकळी आल्यावर केशरच्या 10 ते 15 काड्या, पाव छोटा चमचा वेलची पावडर, रोज वॉटर 1 छोटा चमचा. गुलाबजामची चव व सुवास वाढण्यासाठी केशर, रोज वॉटर व वेलची पावडर घातली आहे. रोज वॉटर वापरले नसेल तर एकदा नक्की वापरा. ह्याने खूप छान चव येते. इथे आपल्याला 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही. हाताला पाक चिकट लागत आहे. असाच पाक गुलाबजामुनसाठी हवा आहे. गुलाबजाम तळेपर्यंत गरम राहण्यासाठी ह्यावर झाकण ठेवूया. पाक तयार आहे. खव्याचे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया. क्रॅक्स आले तर एखादा चमचा दूध घालावा. पातळ वाटले तर एखादा चमचा मैदा घालावा. खवा मऊसूत असेल तर त्यावर क्रॅक्स येत नाहीत. मिश्रण परफेक्ट झाले आहे. तेलात न विरघळण्यासाठी मिश्रण अशा पद्धतीने दाबून गोल करूया. इथे आपण थोडासा लहान आकार केला आहे. गुलाबजामचा आकार तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता. हा आता एवढा आहे. तळल्यावर दुप्पट होतो व पाकात मुरल्यावर तिप्पट होतो. तुम्ही बघू शकता ह्यावर एकही क्रॅक नाही. एकसंध झाल्यामुळे हा तेलात फुटणार नाही. मिश्रणाचे गोळे करून घेतले आहे. ह्यावर ताट झाकण ठेवूया. त्यामुळे गुलाबजाम सुकणार नाहीत. कढईत तेल मध्यम गरम केले आहे. ह्यात गुलाबजाम. तुम्हाला तुपात तळलेले गुलाबजाम आवडत असेल तर तसे करू शकता. कढईत जेवढे बसतील तेवढे गुलाबजाम घातले आहे. तुमचे गुलाबजाम कढईला चिकटत असतील तर नॉनस्टिक कढई वापरा. हे मंद आचेवरच तळावे. कढईला हलवल्यामुळे
हे चिकटत नाहीत. रंगही एकसारखा येतो. असे तेल हलवले की गुलाबजाम फुटत नाहीत. तळल्यावर हे वर आले आहेत. आता झाऱ्याने ह्यांना हलवूया. आतून जाळीदार झाल्यामुळे हे तेलावर तरंगले आहेत. लो फ्लेमवर तळल्यामुळे गुलाबजाम आतून जाळीदार होतात. पाक आतपर्यंत मुरतो. छोटे गुलाबजामुन मोठ्या गुलाबजामुनपेक्षा जास्त टेस्टी का लागतात? तर इथे आपण त्याचे कारण बघूया. गुलाबजामचा आकार लहान केल्यामुळे पाक सहज आतपर्यंत मुरतो. त्यामुळे ते खाताना खूपच रसरशीत व रुचकर चव येते. छोटे असल्यामुळे वरचा तळलेला भाग जास्त असतो व आतला कमी असतो. त्यामुळे चव छान येते. छोटा आकार असल्यामुळे आतमध्ये न मुरलेली गुठळी राहत नाही. ह्या सर्व कारणांमुळे छोटे गुलाबजामुन मोठ्या गुलाबजामुनपेक्षा जास्त टेस्टी लागतात. इथे आपण नेहमीपेक्षा छोटा आकार केला आहे. तुम्ही ह्यापेक्षाही छोट्या आकाराचे करू शकता. सतत हलवल्यामुळे रंग एकसारखा आला आहे. एकही गुलाबजाम तेलात विरघळला नाही. आता हे पाकात घातले आहे. पाक थोडासा गरम आहे. खूप कडक पाकात किंवा थंड पाकात गुलाबजाम घालू नये. सर्व गुलाबजामुन तळून पाकात घातले आहे. पाक थंड झाला तर तो थोडासा गरम करू शकता. ह्यावर झाकण ठेवून 3 ते 4 तास मुरण्यासाठी ठेवूया. 4 तासानंतर गुलाबजाम बघूया. गुलाबजाम गरम व पाक थोडासा गरम असे असेल तर ते छान मुरतात. पाक जास्त झाला नाही. गुलाबजाम मुरण्यासाठी एवढा पाक परफेक्ट आहे. पाकात मुरल्यावर रंग थोडासा फिकट झाला आहे. तुम्ही बघू शकता तेलात व पाकात एकही गुलाबजाम फुटला नाही. गुलाबजाम पाकाने गच्च भरला आहे. रसरशीत, मऊसूत व मुलायम झाला आहे. सण समारंभ, छोट्या मोठ्या पार्टीसाठी, कार्यक्रमासाठी सर्वांच्या आवडीचे हे गुलाबजाम बनवू शकता. पाकाने गच्च भरलेले मऊ व जाळीदार गुलाबजामुन बघा. ह्यावर वरून पिस्त्याचा चुरा, केशर. तयार आहे रसरशीत, जाळीदार, मुलायम खव्याचे गुलाबजामुन. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.